ओम साईराम. आपण श्री साई स्वानुभव तरखडांचे ह्या पुस्तकाचे वाचन करीत आहोत. आता मी पुढील अनुभवाचे वाचन करणार आहे. ओम साईराम. मरी आईचे काळदर्शन. ओम श्री साईनाथाय नमः. प्रिय साई भक्तांनो, आज आपण 21व्या शतकातून वाटचाल करीत आहोत. त्यामुळे आता मी ज्योतिंद्रांनी जो प्रसंग शिर्डीमध्ये अनुभवला तो तुम्हाला निवेदन करणार आहे आणि माझी तुम्हाला नम्रपणे विनंती आहे की त्यावर विश्वास ठेवा. आपल्यापैकी बहुतांश साई भक्त ज्यांनी श्री साई सच्चरित्राचे वाचन केलेले आहे त्यांना ठाऊकच असेल की एकदा शिर्डीमध्ये कॉलराची साथ आली होती. कॉलरा म्हणजे गावचे लोक त्याला पटकी म्हणत व त्यांची अशी धारणा असायची की अशा वेळी मरी आईची शांती केल्याने मनुष्यहानी टाळता येते किंवा कमी तरी होते. तो काळच असा होता की त्यावेळी साथीचे बरेच रोग उद्भवायचे व औषधोपचार आजच्या काळासारखे नसल्यामुळे बरीच मनुष्यहानी व्हायची. तसेच दळणवळण आजच्या काळासारखे त्वरित नव्हते आणि त्यामुळे आमचे वडील व आजी जेव्हा शिर्डीला पोचले तेव्हा त्यांना कल्पनाच नव्हती की शिर्डीला पटकीची जोरदार साथ सुरू आहे म्हणून. असो, पण त्यांचा बाबांवर विश्वास मात्र आढळ होता व त्यांना खात्री होती की जोपर्यंत आपण बाबांच्या सान्निध्यात आहोत तोपर्यंत आपल्या जीवाला काही धोका नाही व तसेच जर असेल तर बाबा आपल्याला परतीचा रस्ता धरायला सांगतील. त्यांनी आपली कामे नित्याप्रमाणे सुरू केली. मुक्काम 2-3 दिवसांचा झाला व त्यांच्या दृष्टीला कॉलराचे उग्र स्वरूप दिसू लागले. ते अर्थातच मनातून घाबरले होते. मग एके संध्याकाळी आमच्या वडिलांनी नित्याप्रमाणे पेट्रोमॅक्सचे दिवे पेटवले व ते द्वारकामाईत ठरलेल्या जागी टांगले. जेव्हा ते द्वारकामाईत बाबांच्या आसनाजवळ वर चढले तेव्हा बाबांना अचानक राग आला आणि ते आमच्या वडिलांना शिव्या देऊ लागले. आमच्या वडिलांनी बाबांना इतरांना शिव्या देताना पाहिले होते, पण त्यांचा स्वतःवर असा प्रसंग कधीच ओढवला नव्हता. बाबांचा क्रोध अनावर झाला की ते त्यांना म्हणाले, भाऊ, मी आज तुझे 7 तुकडे करून ह्या मशिदीखाली गाडून टाकीन. आमचे वडील अतिशय भयभीत झाले व त्यांनी बाबांचे पाय धरले. ते त्यांची क्षमा मागू लागले. न जाणू कळत न कळत त्यांच्या हातून काही चूक झाली असेल. मग बाबा रागारागातच म्हणाले की बै सीते व माझे पाय चेप. अर्थात आमच्या वडिलांनी क्षणाचाही विलंब न लावता त्यांच्या आज्ञेचे पालन केले. बाबांचा क्रोध मात्र काही मावळत नव्हता. त्यांचे तोंडाने पुटपुटणे चालूच होते आणि थोड्या वेळाने आमच्या वडिलांना अतिशय घाम सुटला. त्याचे कारण असे होते की त्यांच्या नजरेसमोर त्यांना अक्राळ विक्राळ कालीचे भयंकर रूप दिसत होते. तिची लाल भडक रक्ताने माखलेली जीवा पाहून तर त्यांची शुद्धच हरपली आणि नकळत त्यांच्या दोन्ही हातांनी बाबांचे पाय घट्ट कवटाळले गेले. त्यांची वाचा नष्ट झाली. ते ओरडायचा प्रयत्न करत होते पण घशातून आवाजच फुटत नव्हता. त्यांची मान फक्त त्या काली मातेकडून बाबांकडे व बाबांकडून परत तिकडे फिरत होती आणि त्यांना बाबा काहीतरी पुटपुटल्यासारखा भास होत होता. आता मात्र त्यांची शुद्ध पार हरवून गेली होती. त्यांना जेव्हा जाग आली तेव्हा बाबा त्यांना हलवून उठवत असल्याचे जाणवले. बाबा त्यांना म्हणत होते, अरे भाऊ, मी तुला माझे पाय चेपायला सांगितले होते आणि तू तर ते चक्क घट्ट पकडून ठेवले आहेस आणि इतके घट्ट पकडले की तुझ्या नखांनी मला लागलं बघ, इजा होत आहे. आमच्या वडिलांचे शरीर घामाने ओले चिंब झाले होते. त्यांना अत्यंत तहान लागली होती. ते बाबांकडे पाणी मागू लागले. मग बाबांनी त्यांना कोळंब्यातून थोडे पाणी दिले. थोड्या वेळाने ते पूर्ववत झाले. त्यांनी बाबांना म्हटले की बाबा, मला असले काही दाखवू नका. आता मला 2-4 दिवस जेवण सुद्धा ग्रहण करता येणार नाही व यापुढे शिर्डीला येण्यापूर्वी मी 10 वेळा विचार करेल. त्यावर बाबा म्हणाले, भाऊ, तू नक्की काय पाहिलेस ते मला सांग. मग आमच्या वडिलांनी तो वृत्तांत त्यांच्या जसा स्मरणात होता तसा त्यांना कथन केला. जेव्हा त्यांनी बाबांना सांगितले की तुम्ही काहीतरी पुटपुटत होतात एवढंच मला ठाऊक आहे, पण ते नेमके काय ते मला ऐकू आले नाही कारण मी बेशुद्धच झालो. त्यावर बाबा त्यांना म्हणाले की भाऊ, ती मरी आई होती व ती माझ्याकडे तुझ्या बळीची विचारणा करीत होती. मी तिला सांगत होतो की आणखी पाहिजे तर 5 बळी घेऊन जा, पण माझ्या भाऊला मी तुला देणार नाही. शेवटी तिचा नाईलाज झाला व ती निघून गेली. अरे भाऊ, मी तुला शिर्डीला ओढून आणतो ते काय असे मारण्यासाठी, आणि ते सुद्धा तू माझ्या पायाशी विसावलेला असताना.
आमच्या वडिलांना मात्र असेच वाटले की आज आपला पुनर्जन्म झाला आहे. त्यांनी बाबांना साष्टांग दंडवत घातले व फिरून एकदा विनंती केली की बाबा वाटेल ते करा, पण असे भयंकर दृश्य मला परत कधी दाखवू नका, कारण ते माझ्या पचवण्याच्या पलीकडचे आहे. अर्थात हा अनुभव सांगताना आमचे वडील म्हणायचे की त्या रूपाची आठवण झाली की आज कित्येक वर्षांनी सुद्धा त्यांची झोप उडून जाते. साई भक्तांनो, माझी खात्री आहे की हे सर्व वाचल्यानंतर तुमच्या मनात नाना शंका येतील, पण पूर्वी सांगितल्याप्रमाणे मी फिरून आपणा सर्वांना विनंती करीन की ह्यावर विश्वास ठेवा, कारण शिर्डीचे साईबाबा म्हणजे खरोखरच ईश्वराचा अवतार होते व सर्व आदिशक्तींवर त्यांचा अधिकार होता. आपल्या भक्तांचे रक्षण करणे हे त्यांचे ब्रीद होते व त्यांनी आपल्या असंख्य भक्तांना असे अनुभव दिलेले आहेत. ते आमच्या वडिलांना असे म्हणत, भाऊ, मी गेल्यानंतर शिर्डीला मुंग्यासारखी माणसे येतील. भाऊ, या मशिदीत बसून मी कधीही खोटे बोलत नसतो. वाचक हो, आज 21व्या शतकात आपण हे सर्व पाहतच आहोत आणि माझी खात्री आहे की जगाच्या अंतापर्यंत ही भक्ती अशीच वृद्धिंगत होत जाणार. पुढील अनुभव, पंढरपूरच्या विठोबाशी भेट. ओम श्री साईनाथाय नमः. प्रिय वाचक साई भक्तांनो, माझ्यापाशी तरखडांच्या ह्या स्वानुभवांची क्रमवारी नाही म्हणजे कुठला अनुभव पहिला व त्यानंतर त्याची क्रमवारी. त्यामुळे पहिल्या भेटीनंतर मला जसे आठवत गेले त्याप्रमाणे मी ते आपणापुढे उघडे करीत आहे. मागे सांगितल्याप्रमाणे तरखडांची आता घरच्या घरी साई छबीची नित्य पूजा होऊ लागली व गुरुवारी संध्याकाळी सामुदायिक आरती सुरू झाली. आमच्या आजीच्या तर आनंदाला पारावरच उरला नव्हता, कारण शरीर पिढेपासून त्या पूर्णपणे मुक्त झाल्या होत्या व त्यांचे आध्यात्मिक आकर्षण दिवसेंदिवस वाढतच चालले होते. एकदा त्यांनी आमच्या वडिलांकडे पंढरपूरला जाण्याची इच्छा प्रकट केली. त्यांनी बाबांना म्हटले की बाबा, मला एकदा पंढरपूरच्या विठोबाचे दर्शन घ्यायचे आहे, कारण आपल्या पोथ्या पुराणात सांगितले आहे की प्रत्येकाने डोळे झाकण्यापूर्वी एकदा तरी पंढरपूरच्या विठोबाचे दर्शन घ्यावे म्हणून. त्यावर बाबा म्हणाले, आये, आपली शिर्डी म्हणजेच आपले पंढरपूर आणि इथेच आपले सर्व काही आहे. पण तिचे काही समाधान झाले नाही. ती थोडीशी निराशेच झाली. ती म्हणाली, बाबा, मी असे ऐकले आहे की हे वारकरी वारंवार पंढरीची वारी अशासाठी करतात की ते विठोबाचे जागृत स्थान आहे व एकदा का त्यांचे दर्शन झाले की मग मोक्षाचा मार्ग मोकळा होतो. त्यामुळे मला वाटते की एकदा तरी पंढरपूरला जाऊन विठोबाची पूजा घालावी. तिची अशी उत्कट इच्छा पाहून बाबा म्हणाले, आये, तू निश्चिंत राहा, तुझे पंढरीला जाणे होईल. तिला अतिशय आनंद झाला. अर्थात आमचे वडील तिथे होतेच. मग त्यांनी घरी परतल्यावर आमच्या आजोबांना सर्व कथन केले व योग्य वेळी पंढरपूरला प्रस्थान केले. वाचक हो, तुम्ही माझ्या मताशी सहमत व्हाल की जसे मुस्लिमांसाठी मक्का, ख्रिश्चनांसाठी बेथलहॅम, तसेच मराठी भाषिकांसाठी पंढरपूर हे आढळ श्रद्धास्थान आहे. पुढे पंढरपूरला पोचल्यावर आमच्या वडिलांनी सगळी चौकशी केली व एके सकाळी न्याहारी आंघोळ वगैरे करून बरोबर पूजेचे सामान घेऊन जशी गर्दी ओसरली तसे विठ्ठल मंदिरात प्रवेश केला. मला वाटते तो मध्यानाचा प्रहर होता. मग तिथे मंदिरात बडव्यांची म्हणजे पंढरीच्या पुजाऱ्यांना बडवे म्हणतात अनुमती घेऊन आमच्या आजीने विठ्ठलाची पूजा आरंभली. तिची पूजा संपली व शेवटी तिला विठ्ठल मूर्तीला हार घालायचा होता. तिथे त्या बडव्याला सांगितले की मी वर चौथऱ्यावर चढून हार घालते म्हणून, पण तो बडवा काही तिला वर चढून देईना, कारण त्यांना तसा नियमच होता. पण आमची आजी कर्मठ, ती आमच्या वडिलांना म्हणाली की हार घातल्याशिवाय माझी पूजा पूर्ण होणार नाही, मग आता काय करायचे. त्यावर आमचे वडील तिला म्हणाले की तू बाबांचे स्मरण कर आणि त्यांनी तुला अनुमती दिली असल्यामुळे विठ्ठलालाच घाराणे घाल की माझ्या हाराचा स्वीकार कर म्हणून. तिने डोळे झाकले आणि बाबांचा धावा करीत विठ्ठलाला आळवले आणि दोन्ही हातात हार धरून हात उंचावले. अर्थात ती बुटकी असल्यामुळे हार काही विठ्ठलाच्या गळ्यात पोचत नव्हता. आता काय आश्चर्य घडले ते पहा. क्षणार्धात विठ्ठल मूर्ती खाली गेली. आमच्या वडिलांनी ते पाहताच आजीला जागवले व म्हणाले, घाल लवकर हार, घाल, पहाट विठ्ठल
तुझी पूजा स्वीकारायला आपल्या स्थानावरून हल्ला आहे. आमच्या आजीने चटकन हार विठ्ठल मूर्तीच्या गळ्यात घातला व त्या दोघांनी त्या मूर्तीला साष्टांग नमस्कार केला. तो भडवा हे दृश्य पाहून अवाकच झाला होता. त्याने चौथऱ्यावरून खाली उडी मारली व आमच्या आजी वडिलांचे पाय धरून तो म्हणू लागला की तुम्हीच साक्षात विठ्ठल रुक्माईच्या रूपाने आला आहात म्हणून, व मी तुम्हाला सोडणार नाही. आमच्या वडिलांनी त्यांना उठवले व ते म्हणाले की आम्ही शिर्डी साईबाबांचे भक्त असून त्यांच्या अनुमतीने पंढरपूरला आलो आहोत. पंढरपूरचा विठ्ठल हे जागृत देवस्थान आहे. आता तुला सुद्धा त्याची प्रचिती आली असेल. तू ह्या विठ्ठलाची मनोभावे पूजा करीत जा, म्हणजे तुझे कल्याण होईल व आम्हाला आता प्रसाद देऊन येथून मोकळे कर. ह्या अनुभवानंतर आमची आजी व वडील ब्रह्मानंदात बुडून गेले. जरी ते मनोभावे ईश्वराची पूजा करीत तरी त्यांना कल्पना नव्हती की आपल्याला अशा प्रकारे ईश्वराचे सानिध्य लाभेल म्हणून. मग त्यांनी जेव्हा शिर्डीची वारी केली तेव्हा प्रथम दर्शनीच बाबांनी आजीला प्रश्न केला की आये, तुला विठ्ठल भेटला का? आमची आजी अर्थातच म्हणाली की बाबा, ही सर्व तुमची कृपा. आता मी या संसाराच्या राहाडगाडग्याचा निरोप घ्यायला मोकळी झाली आहे. प्रिय वाचक साई भक्तांनो, हा अनुभव सांगताना आमचे वडील अगदी घाईवरून जात. त्यांचा कंठ दाटून येई, प्रत्येक देव हा दगडाचा नसतोच, अशी त्यांची बारंबार खात्री झाली होती. मला तरी असेच वाटते की ती त्यांची अभूतपूर्व पुण्याईच, ज्यामुळे त्यांना हे जगावेगळे अनुभव आले. अर्थातच साई कृपेचे अखंड छत्र त्यांना लाभले होते. ओम श्री साईनाथाय नमः. याच्या पुढील अध्याय आपण उद्या पाहूयात.